राज्य उत्पादन शुल्क विभागाने पातूर परिसरातील एका फार्म हाऊसवर छापा टाकत बनावट दारूचा कारखाना उघडकीस आणला आहे। या कारवाईत कोट्यवधींचे साहित्य जप्त केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अकोला जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे। पातूर तालुका परिसरातील एका फार्म हाऊसवर छापा टाकून नकली दारू तयार करणारा संपूर्ण कारखानाच उघडकीस आणण्यात आला आहे। विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून फार्म हाऊसच्या आत मोठ्या प्रमाणावर बनावट दारू निर्मिती सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे। या ठिकाणी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल, बनावट ब्रँडचे लेबल, रिकाम्या बाटल्या, झाकण, मशिनरी आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे। प्राथमिक अंदाजानुसार जप्त केलेल्या साहित्याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार गुप्तपणे फार्म हाऊसच्या आड लपवून चालवला जात होता, त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही याची कल्पना नव्हती। या कारवाईमुळे अवैध दारू पुरवठ्याच्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। सध्या उत्पादन शुल्क विभागाकडून घटनास्थळी पंचनामा सुरू असून या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, दारू कुठे पुरवली जात होती याचा सखोल तपास सुरू आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे।